हा प्रोव्हिजन जर बघितला, माझा हंबल ओपिनियन असा आहे की this proviso may create some problem because some persons they may take undue advantage of this provision, and if the change provision is accepted, entries are recorded in clear extract, and on that basis they may take undue advantage in some other part. But once change code becomes contested, nobody says how much time it will take. त्यामुळं माझं सस्पेशन आहे की ह्या प्रोव्हिजनमुळे कदाचित भविष्यामध्ये काही अडचणी निर्माण होतील. त्यामुळे अद्याप या प्रोव्हिजनची अंमलबजावणी सगळीकडे सुरू झालेली आहे असं मला वाटत नाही. त्यानंतर त्यामध्ये एव्हिडन्स रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने नवीन प्रोव्हिजो ॲड केला, प्रोव्हिजो सी ॲड केला. त्यामध्ये प्रोव्हिजो सी ॲड असा केला की रिगार्डिंग रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स, त्यामध्ये कंझ्युमर कोर्टामध्ये जशी परिस्थिती आज आहे की एव्हिडन्स हा ॲफिडेव्हिटचा रेकॉर्ड केला जातोय, त्याचप्रमाणे हा प्रोव्हिजो ॲड केला गेला. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एव्हिडन्स इज रेकॉर्डेड ऑन ॲफिडेव्हिट. दिस वॉज ओनली सर्टेन टाईम. त्यामध्ये पुन्हा क्लॅरिफाय असं केलेलं आहे की क्रॉस एक्झामिनेशन that will be permitted in appropriate cases only by the district or assistant commissioner and for immediate purpose. त्यामुळे जसं आपल्याला डिटेल क्रॉस एक्झामिनेशन घ्यावे क्रॉस एक्झामिनेशन चालू हे कन्सेंटमेंट केलेलं आहे. या अनुषंगानं ह्या चेंज कोडच्या अनुषंगानं काही त्या अमेंडमेंट त्यामध्ये आले. हा चेंज कोडचा विषय बघितल्यानंतर आता आपण बऱ्याच वेळा त्याला वेळेला वेगवेगळ्या सिच्युएशन आपल्यासमोर घेतात. त्या अनुषंगानं आम्ही आपल्याशी पुढे दिसतो. एक पहिला विषय असा येतोय की बऱ्याच चेंज रिपोर्टनी आपल्याला सांगितलं की ॲज 90 days चेंज रिपोर्ट फाईल. पण असं होत आहे की चेंज रिपोर्ट विदिन 90 days भेटत नाही, चेंज रिपोर्ट दाखल केला जात. त्यामुळे अशा वेळेला आफ्टर द अमेंडमेंट इन 2017 त्यामध्ये वन प्रोव्हिजो इज ॲडेड, आणि तो प्रोव्हिजो ॲड केला सबसेक्शन 1 ला. सबसेक्शन 1 ला प्रोव्हिजो ॲड केला, त्यामध्ये असं केला आहे. त्याच्या अगोदरही इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन जे ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द चॅरिटी केले जात. पण हा प्रोव्हिजो आला आणि हा प्रोव्हिजोमध्ये असं म्हटलेलं आहे की सफिशियंट फॉर्म शो period of 90 days the case is not filed can be extended for 6 days in public trust administration fund of the government. आता हा कॉस्टचा विचार केला तर कॉस्ट किती असू शकते एवढी नंतर त्यामध्ये लिमिटेशन आहे. आणि ही कॉस्टच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे कॉस्ट are required to be borne by trustee himself from his own pocket and not from the fund of the trust. तर आता हा प्रोव्हिजन डिलेच्या बाबतीत आहे. हा डिलेचा भाग आहे. आता बऱ्याच वेळा मेजॉरिटी डिस्प्यूट्स जे आहेत ते चेंज कोडच्या अनुषंगानं आपण पाहतो कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटकडं त्यांच्याकडे बरीच मशिनरी असल्यामुळं एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक पाहिजे असेल तर त्यांची जी लिस्ट ऑफ मेंबर असते ती त्या कन्सर्न डिपार्टमेंटकडून